आज पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून प्रणितीताई शिंदे यांना उमेदवारी दिली आहे। अतिशय गेली 15 वर्ष दक्षिण शहर मध्यच्या माध्यमातून प्रणितीताईंनी आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय चांगला ठसा या मतदारसंघामध्ये वटवलेला आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांची कामं करणं आणि त्यांच्याबरोबर उभं राहणं हे त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून एक चांगला उमेदवार दिल्याबद्दल काँग्रेसच्या दृष्टीनं एक अतिशय चांगली गोष्ट आहे। परंतु त्याचबरोबर सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना किंवा विविध संस्थांच्या लिंगायत समाजाकडे असलेल्या संस्था ज्याचं नेतृत्व माझ्याकडे आहे त्यांना गेली 10 वर्ष झालं सातत्यानं ज्या पद्धतीनं त्रास दिला जातो आहे, कुठल्याही प्रकारच्या परवानगी असू दे, महापालिकेची सत्ता असताना भांडणं करणं सोडून दुसरं काही काम करता आलं नाही या मंडळींना आणि त्यांनी फक्त दुसऱ्याला त्रास कसा द्यायचा अशा पद्धतीचं काम या माध्यमातून केलं। कुठल्याही परवानग्या कुठल्याही विकासाची कामं त्यांनी केली नाहीत। महापालिकेची साधी बस व्यवस्था त्यांना चालू करता येईल नाही। 20-20 वर्ष या सोलापूर जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलेला आहे, परंतु लोकांना त्रास देणं, व्यक्तिगत द्वेष करणं, व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं ह्या व्यतिरिक्त ह्या मंडळींना काही जमलेलं नाही। वास्तविक पाहता माझ्याबरोबर वैयक्तिक राग असेल, वैयक्तिक द्वेष असेल तर तो माझ्याबरोबर तुम्ही करा, संस्थाला त्रास देऊ नका। तरी परंतु देवस्थानचं काम करत असताना, सिद्धेश्वर साखर कारखान्याचं काम करत असताना, सर्व शिक्षण संस्थांचे काम करत असताना ह्या मंडळींनी सातत्यानं आम्हाला त्रास दिलेला आहे। ज्या चिमणीच्या प्रकरणामध्ये 10 वर्ष आम्ही लढत होतो की ही चिमणी पाडू नका, चिमणीमध्ये येत नाही आणि त्याच्या विना चिमणीच्या विना हे विमानतळ चालू राहू शकतं आणि चिमणी पाडली तरी NTPCची चिमणी आडवी असल्यामुळं सोलापूरचं विमानतळ हे पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकत नाही, त्याला काही मर्यादा आहे। अशा पद्धतीचा एक निर्णय शिंदेसाहेब ज्यावेळेस गृहमंत्री होते केंद्रामध्ये त्याच वेळेस त्यांनी बोरामणी विमानतळाचा प्लॅन केला होता। फक्त काँग्रेस आणि शिंदेसाहेब यांनी तो निर्णय घेतला आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून होटगी विमानतळच चालू करायचा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतला आणि ही चिमणी पाडली। ही नुसतं चिमणी हे नव्हती तर 30,000 सभासदांचं यावरती रोजीरोटी होती अशी एक चिमणी पाडून आणि तीही कुठल्याही न्यायालयाचा निर्णय नव्हता। त्याचप्रमाणे एअरपोर्ट अथॉरिटीने या चिमणी पाडू नका, NTPCची चिमणी त्यामध्ये येते त्यामुळे कुठतेही अडथळे पाडू नका असं असतानासुद्धा फक्त दिशाभूल करून लोकांची, कोणाला विकास मंचाला पुढं करून, कोणाला ह्याला करून ही चिमणी पाडली आणि हजारो लोकांच्या घरावर नांगर फिरवलं। आज ज्या पद्धतीनं 2000च्या वर 3000 पोलीस फौज त्या ठिकाणी टाकून त्या चिमणी पाडली, तशाच पद्धतीनं येत्या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांना या सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांना लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व पाठवून आपण ज्यांनी चिमणी पाडली त्यांना घरचा रास्ता दाखवला पाहिजे, एवढंच या निमित्तानं मी आवाहन करतो।